पंचगंगा नदीत सोडले जाणारे रासायनिक आणि विषारी सांडपाणी तात्काळ बंद करावे, अन्यथा इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। प्रशासनाला 2 जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात आंदोलन सुरू असून प्रत्येक वेळी तात्पुरत्या उपाययोजना करून पुन्हा प्रदूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। इचलकरंजी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने शिरोळ तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य आणि शेती धोक्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे। 21 मे रोजी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत रासायनिक पाणी सोडले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे पंचगंगा नदी आणि शेती वाचवण्यासाठी टोकाचे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। काळा ओढा कायमस्वरूपी बंद करणे, CETP प्रकल्प बंद करणे, प्रदूषण करणाऱ्या प्रोसेस उद्योगांवर कारवाई करणे तसेच STPमधील पाणी शेतीसाठी देण्याची व्यवस्था करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास 1 जूनपासून कुरुंदवाड येथे धरणे आंदोलन आणि 3 जून रोजी इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रदूषणाच्या संदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेने जी प्रदूषण मुक्ती समिती निवडलेली होती, त्या समितीच्या सदस्यासह 21 तारखेला ज्यावेळी आम्ही इचलकरंजी प्रोसेसवाल्यांचं जे कॉमन ETP प्रकल्प आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलो होतो, तिथलं सॅम्पल घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथली जी पाणी शुद्धीकरणाची जी यंत्रणा आहे ती खरोखर काम करते की नाही बघायसाठी गेलो असता तिथं इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही एक 6-7 जण आंदोलक त्या ठिकाणी गेलो असता तिथं प्रोसेसवाल्यांनी आपले कामगार आणून आमच्यावर दडपशाही, दादागिरी आणि आर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून ह्या प्रोसेसवाल्यांचा सगळा खोटेपणा उघड झालेला आहे। इचलकरंजी महानगरपालिकेचं जे मैलायुक्त सांडपाणी आहे ते पूर्णपणे काळ्या ओढ्यामध्ये बंद करा म्हणून सांगितलेलं असताना तिथं सुद्धा ओपनिंग ठेवून ते पाणी पुन्हा नदीमध्ये येतील अशी व्यवस्था या लोकांनी ठेवलेली आहे। आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही सातत्याने इचलकरंजी महानगरपालिकेतल्या लोकांच्या सहानुभूतीनं इचलकरंजी महानगरपालिकेला, प्रोसेसवाल्यांना आणि प्रदूषण मंडळाला आम्ही वारंवार विनंत्या करून सुद्धा पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचं यांचं षडयंत्र हे चालूच आहे। आणि आता आम्ही सुद्धा आता पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे या उद्देशानं आंदोलन करत असल्यामुळं आता आम्हाला सुद्धा टोकाचा निर्णय घेऊन हे पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचे असेल तर इंडस्ट्रीचं 1 थेंब सुद्धा पाणी पंचगंगा नदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था इचलकरंजी महानगरपालिकेनं येत्या 1 जूनच्या अगोदर करावी। प्रोसेस पूर्णपणे बंद कराव्यात, कारण त्यांच्याकडं प्रदूषणाचं जे पाणी आहे ते पाणी सोडायला त्यांच्याकडं शेतीच उपलब्ध नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, प्रदूषण मंडळाचे अधिकारी आदेश आहेत, महापौरांचे आदेश आहेत, तरीसुद्धा प्रोसेसवाले यामध्ये काम करायला तयार नाहीत। त्यामुळं आता आमच्या शहरातल्या, आमच्या तालुक्यातल्या 11 गावांचा, लोकांच्या, नागरिकांचा विचार करून आणि घटनेनं आम्हाला प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार दिलेला असताना तो अबाधित राखण्यासाठी येत्या 1 तारखेपासून कुरुंदवाडमध्ये आम्ही 2 दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहे। आणि जर त्यामध्ये जर इचलकरंजी महानगरपालिकेने, प्रदूषण मंडळाने जर कारवाई नाही केली तर 3 तारखेला इचलकरंजी शहराचा आम्ही नाईलाजानं आम्हाला पाणी पुरवठा रोखावा लागणार आहे, कारण आम्हाला त्यामध्ये जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे या उद्देशानं आम्ही त्यांचं पाणी रोखणार आहे। धन्यवाद।